Welcome to my channel, Average Indian Joe. Thank you for watching this series, The Resilient Voices. Today's guest is Rashmi Kamkar, who is healing and manifestation mentor, and her own organization, Healing and Manifestation with Rashmi, has brought significant changes and positive outcome for many professionals who are seeking for help, who are struggling with their mental blocks, with stressful life, and she has been helping them over the last several years. It's going to be a very interesting topic because I myself believe in healing uh, after doing certain years of practice. Please enjoy this episode. Thank you. Rashmi, thank you for coming here. And I wanted you to come in this studio only because the subject that you have, studying and are working on is very close to my heart because I myself have studied it to certain extent, applied it, and I feel like that something is incredibly great asset for us to help people. That's how I think about it. That's why I said, okay, let's invite Rashmi. Thank you for coming here. नमस्कार मनीष, थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. आणि तू जसं म्हणालास की जे काय हा ॲस्पेक्ट तू केलायस, प्रॅक्टिस करतोस आणि तुला जाणवलं की इट इज अन असेट. सो आय फील व्हेरी नाईस की लोकांपर्यंत हे पोचतंय, लोकांना जाणवतंय की दिस इज इम्पॉर्टंट फॉर देअर लाईफ्स. तू बघितलं असशील की आधीच्या काळात हिलिंग ही गरज आहे कोणाला वाटत नव्हती. आता हिलिंग एक गरज वाटायला लागली आहे. तर आय एम व्हेरी हॅपी की लोक हे ऑप्टिमिस्टिकली घेत आहेत अँड आय एम लुकिंग फॉरवर्ड. लोक कनेक्ट करत आहेत. दे वॉन्ट टू लिव्ह अ गुड लाईफ, दे वॉन्ट टू मॅनिफेस्ट. तर दिस इज अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. सो आपण आता सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे आमचे जे बघणारे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी तू जरा एक्सप्लेन करशील का की हिलिंग काय असतं, राईट? आपल्याला फक्त डॉक्टर्स माहिती आहेत, राईट? आपल्याला वैद्य माहिती आहेत. हिलर्स हा जो प्रकार आहे तो माझ्यासाठी नवीन होता, ऑलमोस्ट लाईक 4 years बॅक. अँड आय डिडंट बिलीव्ह इट ॲक्च्युली, ऑनेस्टली, टू बी ऑनेस्ट. म्हणून मी स्वतः म्हटलं की मला स्वतःला शिकू दे, त्यानंतर मी बिलीव्ह करायला लागणार. म्हणून मी शिकलो आणि मला आय स्टार्टेड बिलिव्हिंग इन इट अँड आय स्टार्टेड युझिंग इट. सो हिलिंग काय असतं हे जरा एक्सप्लेन करशील तू सगळ्यांना प्लीज? आता तू जसं म्हणालास की तू स्वतः आधी शिकलास, अनुभवलं अँड देन यू स्टार्टेड अप्लाइंग दोज कॉन्सेप्ट्स टू युअर लाईफ आणि नंतर तुला कळलं की ह्या गोष्टी एक्झिस्ट करतात. सो हिलिंग बेसिकली आपण जेव्हा म्हणतो ना, तर पहिलं आपण असा विचार बघूया सिच्युएशन्स की हिलिंगची गरज का लागते. आता तू बघशील तर सप्टेंबर 2025 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी एक रिपोर्ट जनरेट केला. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की जगभरात 1 billion पीपल आर सफरिंग फ्रॉम मेंटल इलनेस, मेंटल हेल्थ इश्यूज आहेत. इश्यूज. हां, सो दॅट इज बिकॉज स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे, ट्रॉमाज आहेत, राईट? अनएक्सप्रेस्ड इमोशन्स आहेत. त्याच्यामुळे डिप्रेशन क्रिएट होत आहेत. लोकांमध्ये OCD प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. बायपोलर डिझिजीज आहेत. 2021 स्टॅटिस्टिक्स बघितले, जे मी वर्ल्ड WHOच्या साईटवर बघितले, की ऑलमोस्ट 7 लाख लोकांनी लाईफ सुसाईड कमिट केले बिकॉज ऑफ दिस मेंटल हेल्थ इश्यूज. 7 lakhs. सो समथिंग दिस इज व्हेरी अलार्मिंग, राईट? की लोकांना वाटलं नाही त्यावेळेला की आपल्याला मेंटल इलनेसमधनं बाहेर पडायला पाहिजे. ते त्या स्टेटमध्येच नव्हते, बरोबर? सो सध्याच्या परिस्थितीमध्ये वेन यू आर गोईंग थ्रू ऑल दिस टर्मॉईल, राईट, इट इज व्हेरी एसेन्शियल दॅट यू आर कनेक्टेड विथ दिस हिलिंग मोडॅलिटीज. कारण ही सेल्फ हेल्प आहे, बरोबर? तुम्ही स्वतःला हील करू शकतात. ह्या मोडॅलिटीजला तुम्ही कनेक्ट होतात तेव्हा शिकतात आणि तुमचे जे इमोशनल बॅगेज जे तुम्ही कॅरी करत आहात, राईट? सो हाऊ डू वी से द इमोशनल बॅगेज? आता आपण माणूस म्हणून कसं जगतो, राईट? लहानपणापासून आपण मोठे होतो, बरोबर? सो मोठे होता होता आपल्याकडवर काहीतरी संस्कार होत असतात, इमोशनल संस्कार, कंडिशनिंग होत असतात. जसे आपण लाईफमध्ये अनुभव घेत राहतो तर लहानपणाचे कंडिशनिंग आपल्या मनावर खूप असे इम्पॅक्ट करून जातात.
जे रेपिटेटिव्ह पॅटर्न्स सारखं कंडिशनिंगमध्ये म्हणजे लहानपणी मुलाला सांगितलं गेलं अरे वा मार्क मिळाले पाहिजे आणि मार्क मिळाल्यानंतरच मग त्याला जास्त गिफ्ट्स देतात तर- का त्याच्यावर प्रेम केलं जातं का जेव्हा तो अभ्यास चांगला नाही करत आहे तर त्याला म्हणतात माझ्याशी बोलू नकोस. तर मग मोठे होऊन ती टेंडन्सी होते सबकॉन्शियस माइंडमध्ये की बाबा मला काहीतरी मिळवण्यासाठी मी याला प्लीज करायला पाहिजे. मग मोठे झाल्यावर प्लीजिंग ही तो एक स्वभाव बनतो. मग त्याला सगळीकडेच वाटतं की मी प्लीज केल्याशिवाय मला काय मिळणारच नाही आहे. मग रिलेशनशिप्समध्ये सुद्धा त्याला वाटतं की मी प्लीज केलं तर ती रिलेशनशिप माझी चांगली होणार. मी प्लीज केलं माझ्या बॉसला तरच मग मला ते चांगले तिकडून रेसिप्रोकेट होणार. आणि त्याच्यामुळे ते स्वतःला तसं घडत होतं. आता लहानपणी रिलेशनशिप्समध्ये असं बघितलं की आईवडिलांची भांडणं आहेत, टॉक्सिक रिलेशनशिप्स आहेत, डॉमिनंट पार्टनर आहे. तर असं होतं की मोठं होऊन असं होतं की यू स्टार्ट अट्रॅक्टिंग इमोशनली अनअवेलेबल पीपल. राईट. तुम्हाला असं वाटतं की इमोशनल रिलेशनशिपमध्ये फक्त गिविंगच आहे नाही तर सहनच करणं आहे. हे पॅटर्न्स क्रिएट होतात. लहानपणी मनी रिलेटेड स्कॅर्सिटी असेल तर मनी ब्लॉक्स क्रिएट होतात. म्हणजे पैसा कमवणं कठीण आहे, पैशासाठी खूप स्ट्रगल करावी लागते, पैसा फक्त श्रीमंतांकडेच येतो का पैसा फक्त ज्यांचं नशीब चांगले त्यांच्याकडेच येतो. सो यू स्टार्ट ऑपरेटिंग विथ दिस ब्लॉक्स आणि हे ब्लॉक्स तुझ्या सबकॉन्शियस माइंडवर प्रोग्राम होतात आणि अननोईंगली हे तुमचे ब्लॉक्स यू स्टार्ट बिहेविंग इन द पॅटर्न्स विच द ब्लॉक्स यू आर कॅरिंग. करेक्ट. तुझे सबकॉन्शियस पॅटर्न्सने तू कॉन्शियस लेवलला तुला माहिती असतं की तुला हे अट्रॅक्ट करायचं आहे. यू वॉन्ट लव्ह इन युअर लाईफ, यू वॉन्ट अ गुड करियर इन युअर लाईफ, यू वॉन्ट गुड रिलेशन, गुड मनी, वॉन्ट टू अट्रॅक्ट अबंडन्स. राईट. पण आतमध्ये तुला माहिती आहे की कुठेतरी ते ब्लॉक्स आहेत की बाबा आय कांट, हे प्रॉब्लेम्स आहेत. पण हे जे ब्लॉक्स असतात तर सो लेट्स से इफ समबडी कॅन वर्क ऑन देमसेल्व्स राईट टू रिमूव्ह दोज ब्लॉक. So is that not possible by doing certain reading or certain meditation? Healingचीच गरज काय आहे? राईटली इट्स अ नाईस क्वेश्चन मनीष. आता कसं होतं ना, हे ब्लॉक्स असतात जे आपल्या आतमध्ये पॅटर्न्स बनलेले असतात. नाउ लेट मी टेल यू हाऊ इट हॅपन्स. आता आपलं ब्रेन आहे ना, आपलं ब्रेन इज डिझाईन्ड फॉर सर्वायवल. म्हणजे आता तू बघशील तर जो केव्हमॅन गुहेत राहणारा माणूस तो आपले पूर्वज आहेत. बरोबर. सो त्याच्यासाठी बेसिक त्यावेळी काय होतं की मी सर्वाईव्ह झालं पाहिजे. सर्वाईव्ह होणं म्हणजे कसं तर गुहेत जेव्हा तो राहायचा तेव्हा आजूबाजूला त्याला जंगली प्राण्यांचा त्रास होता. जंगली प्राण्यांचा त्रास होता. त्याचं कधीही जंगली प्राण्यावर अटॅक करू शकतो. उद्या फूड मिळणार की नाही उद्या. बरोबर ना. खायला आजूबाजूला जंगलात. तर कुठल्या स्टेटमध्ये तो राहत होता. तो सर्वायवल स्टेटमध्ये राहत होता. इन्सिक्युरिटीज होत्या, भीती होत्या. तर ते ब्रेन जसं आपलं इव्हॉल्व्ह होत गेलं ना ते जीन्स आपल्यामध्ये पण आलेत. ते सर्वायवल जीन्स आहेत. तर आता आपल्याला ती भीती नाही आहे. पण असे सर्कमस्टान्सेसमध्ये आपण सर्वायवल मोडमध्ये जातो. बरोबर आहे. तर बिकॉज दॅट ब्रेन That's our first react. दॅट्स द फर्स्ट. Protect yourself. Protect. मग त्या सर्वायवल पॅटर्नमध्ये ब्रेन आधी काय करतं की जे फेमिलियर पॅटर्न्समध्ये तुम्ही जगत असतात ना तर ब्रेनचं काम आहे तुम्हाला सर्वाईव्ह करणं शिकवणं, ग्रोथ नाही. येस. ब्रेन विल ऑलवेज पुट यू इन अ पॅटर्न विच इज नॉट मेंट टू बी ग्रोथ. प्रत्येकाचं वेगळं असतं का? म्हणजे आता नॉट नेसेसरी की प्रत्येक माणूस सर्वायवलच कॉम्पोनंट जास्त असेल त्याच्या बिहेवियरमध्ये आणि काही जणांमध्ये ग्रोथ कॉम्पोनंट जास्त असेल असं असतं का? आता असं असते कशावर असतं माहितीये, जे पॅटर्न्स तुम्हाला रिपिटेटिव्हली तुमच्यावर इम्पॅक्ट करतात ते तुमच्या सबकॉन्शियस लेवलपर्यंत पोचतात आणि ते तुमचं पॅटर्न बनतं. आता लहानपणापासून तेच कंडिशनिंग झालेलं असेल की बाबा रिलेशनशिप्समध्ये इश्यूज आहे, आईला खूप ॲडजस्ट करायला लागतं का फादर इज ऑन द चिटिंग साईड. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे तो पॅटर्न बनला आहे की रिलेशनशिप सेफ नाही आहे. बरोबर बोललीस. बरोबर आहे. ही भीती पण राहते. भीती पण राहते. मग मोठे झाल्यानंतर काय होतं की यू अडॅप्ट टू दॅट पॅटर्न अँड यू अडॅप्ट टू दॅट पॅटर्न. सो एनी सर्कमस्टन्सेस अशा आल्या ना तर मग ब्रेन तुला सारखं म्हणत नो हेच पॅटर्न बरोबर आहे तुझ्यासाठी, हेच सिलेक्ट कर. सो यू कीप ऑन अट्रॅक्टिंग दोज पॅटर्न्स. सो how do you heal that then? तर आता आपल्याला काय करायचं असतं, आपलं हे कसं काम करतं. नाउ लेट्स अंडरस्टँड द बायोलॉजी बिकॉज दिस इज ऑल विथ रिस्पेक्ट टू केमिस्ट्री अँड बायोलॉजी. युअर बॉडी इज केमिकली कसं होतं. जेव्हा आता आपण एक एक्सपिरियन्स अनुभवतो तेव्हा तो थॉट असतो, तो थॉटला जातं. तर थॉट काय म्हणतं की ही सिच्युएशन ह्या माणसासाठी सेफ आहे की अनसेफ आहे. इट विल कॅटेगराईज
सेफ आहे की अनसेफ आहे, Okay. राईट. तो कॅटेगराईज केल्यानंतर मग ते इमोशन्स डेव्हलप होतात. मग ते इमोशन्स कशी आहेत, आता मला वाघ दिसला, तो वाघ दिसल्यावर मला काय वाटणार, मला आनंद वाटणार की भीती वाटणार, ऑफकोर्स भीती. भीती वाटणार. मग ते भीती वाटणं जे आहे त्याच्यानी केमिकल हार्मोन्स ट्रिगर होतात. अँड दोज केमिकल हार्मोन्स जे ट्रिगर्स होतात, आपले जे ग्लँड सिक्रेट करतात, दॅट गिव्स अ मेसेज टू द होल बॉडी दॅट शी इज इन डेंजर. Okay. बरोबर. सो दिस इज द वे द सिस्टीम वर्क्स, राईट. आणि जिकडे इमोशनली तुम्ही कनेक्टेड असतात एका अनुभवाला, ते इमोशन सबकॉन्शियस माइंडमध्ये पॅटर्न म्हणून राहतो. वेन इमोशन्स प्ले अ रोल इन दॅट. हिलिंग जेव्हा तू करायला जातेस त्यावेळेला तुला स्वतःला कळतं का त्या व्यक्तीची कंडिशन? जसा माझा अनुभव वाढत गेलेला आहे, आता ऑलमोस्ट बऱ्यापैकी क्लायंट्सना हिलिंग केलेलं आहे ऑन ऑल फ्रंट्स. रिलेशनशिप्स आहे, करिअर आहे, हेल्थ आहे, वेल्थ अबंडन्स सगळ्यासाठी. तर तेव्हा आता मला त्यांची एनर्जेटिक पॅटर्न्सना मी जेव्हा कनेक्ट करते तेव्हा मला डिस्रप्शन जाणवतं. बिकॉज माझी एनर्जेटिक सेन्सिटिव्हिटी एक ओव्हर द इयर्स वाढली आहे. Correct. सो आय कॅन अंडरस्टँड की ते पॅटर्न तिथे डिस्रप्शन आहे. सो वेन आय कनेक्ट विथ देम रिमोटली. आणि ज्यावेळेला तुला तुझी जी कॅपॅसिटी आहे ती ती ज्या एका लेवलला गेलेली आहे, यू ॲक्च्युली स्टार्ट तुझे जे व्हायब्रेशन होतं, एनर्जी व्हायब्रेशन्स असतात, राईट. तर जेव्हा ते तू हील करतेस त्यावेळेला डज इट इफेक्ट युअर एनर्जी एज वेल? कसं आहे ना, आय मेंटेन क्वालिटी विथ रिस्पेक्ट टू हिलिंग क्लायंट्स. तर त्याच्यामुळे मी एक ठराविक लेवल ऑफ क्लायंट्स त्याच पर्टिक्युलर वीकमध्ये स्केड्यूल करते. सो दॅट मला पण माझ्या प्रॅक्टिसेस चालू असतात आणि मी पण त्यांना क्वालिटी आउटपुट देऊ शकते. बिकॉज द स्टेट ऑफ बिईंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मी एकदम फटीक स्टेटला नाही जा. मला माहिती आहे की आठवड्यामध्ये मी एवढे क्लायंट्स येणार, बाकीचे क्लायंट्सना मी स्लॉट्स देते. एव्हरी वीकचे माझे जे स्लॉट्स असतात आणि पीपल आर रेडी, यु नो, दे आर रेडी टू स्टे दॅट. ओके मॅडम, तुम्ही सांगा आम्हाला, वी विल वेट. सो एनर्जेटिक लेवलला हे ब्लॉक्स तयार कसे होतात? आता कसं असतं, आपण विचारांना जेव्हा बघतो, हं. राईट. आता 2 टाईप ऑफ विचार लेवल्स असतात. एक असतं लो फ्रिक्वेन्सीचे विचार आणि एक असतं हाय फ्रिक्वेन्सीचे विचार. आता लो फ्रिक्वेन्सीचे विचार कुठले, जे आपल्याला दुःख देतात, ज्याच्यातनं नेगेटिव्हिटी वाढते, म्हणजे सॅडनेस, गिल्ट, भीती वाटणं, लो कॉन्फिडन्स वाटणं, लो सेल्फ एस्टीम असणं, का मनात आनंद न वाटणं, बरं व्यवस्थित एक्सप्रेस करू शकत नाही, चांगले डिसिजन्स घेऊ शकत नाही, राईट. तुमच्या लाईफमध्ये काही पर्पज नाही आहे, हताश होणं, लाईफमध्ये काय होप नसणं, हे लो फ्रिक्वेन्सीचे थॉट्स आहेत. बरोबर. आता ह्याच्या विरुद्ध हाय फ्रिक्वेन्सीचे थॉट्स कुठले, तर आनंदी वाटणं, खूप कॉन्फिडंट वाटणं, खूप सकारात्मक गोष्टींकडे पावलं घेणं, खूप मनात प्रेम असणं, कृतज्ञता असणं, पाठच्या गोष्टी विसरून जाणं, राईट. नंतर व्यवस्थित रित्या कम्युनिकेट करता येणं लोकांशी, छान डिसिजन मेकिंग करण्याची ताकद असणं, छान एक लाईफमध्ये पर्पज असणं. तर हे हाय फ्रिक्वेन्सीचे थॉट्स आहेत. तर आता एनर्जेटिक लेवलला लो फ्रिक्वेन्सीचे थॉट्स कधी येतात, जेव्हा तुम्ही आपण म्हटलं सर्वायवल मोडमध्ये असतात तेव्हा तुमची सिस्टीम शट होते, राईट. एनर्जेटिकली जेव्हा हाय फ्रिक्वेन्सीचे थॉट्स असतात ना, तेव्हा काय होतं की तुम्ही आनंदात असतात. मग बायोलॉजी लेवलला जेव्हा तुम्ही आनंदात असतात, पॉझिटिव्ह हार्मोन्स रिलीज होतात, बरोबर. आणि जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असतात, निगेटिव्ह हार्मोन्स रिलीज होतात. तर बायोलॉजी लेवलला आधी आपण समजूया, मग मी एनर्जेटिक लेवलला जाते. बायोलॉजी लेवलला काय होतं, जेव्हा हार्मोन सिक्रेशन स्ट्रेस असतं ना, तेव्हा तुमचे सेल्स जे आहे, आपला जन्म सेल्समधनं झालेला आहे, तर फायनली जे हार्मोन सिक्रेशन होतं ते सेलपर्यंत पोचतं. तर सेल्सला जेव्हा स्ट्रेस हार्मोन होतं ना, तेव्हा सेल्स ग्रो होत नाही, तिकडचं जे ॲटमॉस्फिअर ते श्रिंक होतं. द तुम्ही एनर्जेटिक तुमची प्रत्येक माणसाची एक सिग्नेचर आहे, राईट. आता तुम्ही जर बघितलं, बायोलॉजी अँड सायन्स ते पण सांगितलं की आपले हार्ट जे आहे ना, ते सगळ्यात जास्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जनरेट करते, राईट. आणि ते आपण ECG बघतो, दॅट इज अ इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी. तुमचं ब्रेन जे आहे ते पण एक इलेक्ट्रिकल सिग्नल्सनी काम करतं, ब्रेन सेल्स. ती EEG आपण काढतो, दॅट इज अन इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी. सेल्समध्ये जे कम्युनिकेशन होतं, ती एक इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी आहे. सो ओव्हरऑल वी हॅव अन इलेक्ट्रिकल सिग्नेचर, राईट. बरोबर. बायोफिल्ड सायन्स काय म्हणतं की आपल्या आजूबाजूला एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक कवच आहे. ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक कवच कशावर अवलंबून असतं, तर तुमच्या थॉट्स, इमोशन्सवर. तर तुमचे हाय फ्रिक्वेन्सीचे थॉट्स असतील तर तुमचं कवच तितकं स्ट्रॉंग आहे. तुमचे लो फ्रिक्वेन्सीचे थॉट्स असेल तर यू श्रिंक दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक. ओके.
So if you want to attract opportunities in life, if you want to manifest what you want, it is very necessary की तुम्ही तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग केली पाहिजे. And that is when you vibrate with that field, that is when we say alignment happens, manifestation happens. What is manifestation? Because that's another part of your process, right? Healing and then manifestation, and how they are connected. Can you explain this? Yes, I can say. See, I personally believe की हिलिंग झाल्याशिवाय जोपर्यंत तुम्ही तुमचे ब्लॉक्स काढत नाही, हील करत नाही, मग ते ब्लॉक्स तुमचे रिलेशनशिपचे असो, पैशाचे असो, हेल्थचे असो, करिअरचे असो, ते ब्लॉक्स घेऊन जर तुम्ही जगत असाल, पण तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे की आता माझ्याकडे आय वॉन्ट अबंडन्स, बट माझ्या मनात ब्लॉक्स आहेत स्केर्सिटी माइंडसेट, पैसा कमवणं कठीण आहे, पैशासाठी स्ट्रगल लागतं, आय एम कॅरिंग दोज ब्लॉक्स अँड आय एम ट्राईंग टू मॅनिफेस्ट अबंडन्स. ते शक्य नाही आहे, बिकॉज तुझी एनर्जेटिक सिग्नेचरच श्रिंक झालेली आहे. यू आर नॉट अलाइन्ड विथ दॅट. वेन युअर थॉट्स, इमोशन्स अलाइन विथ द रियालिटी विच यू वॉन्ट टू क्रिएट, दॅट्स वेन मॅनिफेस्टेशन हॅपन्स. सेम विथ रिलेशनशिप्स. मला चांगला लाईफ पार्टनर पाहिजे जो माझ्यावर प्रेम करतो, माझे चांगले रिलेशनशिप्स चांगले पाहिजे, का मी ज्याच्याशी प्रेम करते त्याच्यावर लग्न करायचं आहे, पण कुठेतरी मनात आहे की बाबा हे रिलेशनशिप चांगलं होईल का, हे कमिट करेल का. मग त्या ब्लॉकने जर तुम्ही एक चांगलं रिलेशनशिप निर्माण करायला बघताय तर ते पॉसिबल नाही आहे. सिम्पल उदाहरण आहे, जर फाउंडेशनमध्ये क्रॅक असेल आणि तुम्ही बिल्डिंग बांधायचं बघताय तर ती बिल्डिंग किती सस्टेन होईल. सेम. So till you have a strong foundation, that still you healed your blocks, that is then only you can manifest. So you basically do the healing first, Yes. then do the manifestation. Now manifestation is different than just wishing and Wishful thinking and wishful thinking नाही आहे. नाही, it's म्हणजे not. मला बंगला हवा आहे, मी कंटिन्युअसली मॅनिफेस्ट करत राहिलो, राईट? तर तसं ते याच्यात डिफरन्स काय म्हणजे मॅनिफेस्टेशन? So this is superficial. आता मी कितीशा लोकांना बघते जे माझ्याकडे येतात, ते म्हणतात मॅडम आम्ही ही टेक्निक केली, आम्ही मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक्स करतोय, आम्ही व्हिज्युअलायझेशन्स करतोय, आम्ही विजन बोर्ड्स करतोय, पण हे सगळं सुपरफिशियल लेवलला आहे. तुम्ही कॉन्शियस लेवलला ते करतायत, पण आपल्याला सबकॉन्शियस माइंड असतं. आपले 95% आपलं लाईफ इज बेस्ड ऑन सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग. करेक्ट. सो या सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंगचे जे पॅटर्न्स यू आर रनिंग ऑन द ओल्ड प्रोग्राम्स. सिम्पल उदाहरण आहे, तुम्ही फोन जर आपल्याला येतात दरवेळी नोटिफिकेशन फोनवर की नवीन प्रोग्राम असं सॉफ्टवेअर आहे, इन्स्टॉल करा. जर ते आपण इन्स्टॉल नाही केलं तर फोन हँग होतो की नाही. सेम इज विथ द लाईफ. यू आर रनिंग युअर लाईफ, यू राईट, बट द प्रोग्राम इन द बॅकग्राऊंड इज द ओल्ड वन. यू वॉन्ट टू मॅनिफेस्ट अ नाईस लाईफ, बट द सॉफ्टवेअर इज ऑलरेडी आउटडेटेड. बट तू कशी मदत करतेस मॅनिफेस्टेशन करण्यासाठी लोकांना? Yes. I used a concept of cosmic healing and quantum manifestation. Right? भारी वर्ड्स आहेत. कॉस्मिक हिलिंग And quantum. अँड क्वांटम मॅनिफेस्टेशन. क्वांटम फिजिक्स मला माहित होतं, पण क्वांटम मॅनिफेस्टेशन फर्स्ट टाइम ऐकतोय. हा बोल. सो कसं झालं, माझ्यासाठी पण हे सगळं नवीनच होतं. मीन्स मला ह्या गोष्टी जेव्हा हे एक्झिस्ट करतात तेच माहिती नव्हतं. पण माझ्या लाईफमध्ये काही गोष्टी अशा झाल्या, वेन आय स्टार्टेड, मला असं वाटलं की मला ह्याच्यातनं बाहेर जायचं आहे, तेव्हा दिस वॉज अ लास्ट ऑप्शन की मला हे करून बघूया, चला बघूया होतं आहे का. अँड देन जेव्हा मी हे करायला लागली तेव्हा मला बिलीव्हच नाही झालं की हे पॉसिबल आहे. राईट. अँड देन आय स्टार्टेड की हे इतकं पॉवरफुल आहे. वी आर आर ओन हिलर्स अँड ओन मॅनिफेस्टर्स. निसर्गाने आपल्याला ती कॅपॅसिटी दिलेली आहे. म्हणजे आपण एक निसर्गाचा भाग आहोत. बरोबर आहे. नाव निसर्ग स्वतःला ऍडजस्ट करत असतो. सकाळ होते, संध्याकाळ होते, ऋतू बदलतात. वी आर कॉस्मिक डस्ट. येस. दॅट इज व्हॉट वी आर. सो वी आर अ पार्ट ऑफ नेचर. आपल्यामध्ये पण त्या कॅपॅसिटीज आहेत. पण आपल्याचं कंडिशनिंग आपल्या लहानपणापासून कसं असतं की बाबा भरपूर अभ्यास करा आणि हार्डवर्कमधनंच तुम्ही ते करू शकता. आपला मेंटल वेलनेस का इमोशनली आपण स्वतःचे बॅगेज अनलोड करून, स्वतःला लाईट करून आपण गोष्टी स्वतः मिळवू शकतो, हे आपल्याला कधी कोणी शिकवलंच नाहीये. हे आपल्याला आधीपासून, मला तर वाटतं की ह्या ज्या टेक्निक्स आहेत त्या मुलांना शाळेपासून शिकवल्या पाहिजे. सो दे डोंट फील की हेल्पलेस वेन दे ग्रो एज ॲडल्ट्स. आता सगळीकडे तू बघितलं असशील हेल्पलेसनेस आहेत. लोक डिस्ट्रेसमध्ये आहेत. सगळीकडे डिप्रेशन येते. काय येते? बिकॉज लोकांनी आपली आतली कॅपॅसिटी ओळखलीच नाहीये की स्वतःला हील करून आपण ह्याच्यातनं बाहेर पडून गोष्टी कशा मिळवू शकतो. From human perspective, I think we are the strongest creature on this earth, right? There is Yes. nothing impossible for us. एक्झॅक्टली.
बट दिस इज बिकॉज ऑफ अवेअरनेस नाही आहे, लोकांना माहिती नाही आहे. सी दिस इज ऑल, दिस बिलॉंग टू अस. म्हणजे खूप 5,000 वर्षांपूर्वी काही रिसर्च झाले आपल्या एन्शंट ह्याच्यामध्ये एन्शंट विजडममध्ये. सो जस्ट गिविंग अन एक्झाम्पल. सो आय basically use the modality as cosmic healing and quantum manifestation, wherein for the internal healings I use the chakra energy and the cosmic healing, and for manifestation the quantum manifestation process. So when I do the chakra healing, मी तुला एक एक्झाम्पल देते की 5,000 वर्षांपूर्वी शोध लागला चक्रासचा. व्हॉट आर चक्रास? त्यावेळी त्या ऋषीमुनींनी त्याचं नाव चक्रास दिलं. बट दोज आर एनर्जी सेंटर्स इन द बॉडी. यू नो दॅट राईट? एनर्जी सेंटर्स म्हणजे 7 एनर्जी सेंटर्स आहेत ब्रॉडली असं बघायला गेलं तर. आत्ता 80 वर्षापूर्वी सायन्सने सांगितलं त्याच लोकेशनला ग्लँड्स आणि तुमचे नर्व प्लेक्सेस आहेत. त्याच लोकेशनला नर्व प्लेक्सेस. म्हणजे 5,000 वर्षांपूर्वी जे ऋषीमुनींनी रिसर्च केला ते आता 80 वर्षापूर्वी सायन्स व्हॅलिडेट करतंय. म्हणजे ह्याचा अर्थ काय की तुम्ही ग्लँड्सचं सिक्रेशन कधी होतं? तुमच्या इमोशन्सवर. बरोबर. सो तुमचे इमोशन्स पॉझिटिव्ह आहेत की नेगेटिव्ह आहेत त्याच्यावर तुमचे स्ट्रेस हार्मोन्स आहेत की हॅपी हार्मोन्स आहेत ते स्ट्रिक्युलेट होतात, आणि त्याच्यावर तुमची सिस्टीम सर्वायवल मोडमध्ये आहे की सेफ मोडमध्ये आहे. सो द एसेन्स इज की तुम्ही तुमच्या बॉडीला सेफ फील करा, तुमची एक सेफ बॉडी क्रिएट करा आतमध्ये तुमची सिस्टीम. यू विल नॅचरली अट्रॅक्ट गुड थिंग्स इन लाईफ, and things life will feel more easy, more happier. So let's get to chakra point. Okay, चक्राबद्दल बोलूया. म्हणजे so the way in a very plain simple language तू काय म्हणतोयस की जिथे एनर्जी क्रिएट होते चक्र, राईट, त्याला हील करा. त्याला जर हील केलं तर पूर्ण बॉडी तुमची, त्या बॉडीतली एनर्जी पूर्ण होलिस्टिकली क्लीन होणार. कसं असतं माहिती आहे, बॉडीजमध्ये जे चक्राचे लोकेशन्स आहेत ना, ईच चक्राला ना एक इमोशनल मॅप्स आहेत. सो आता आपण कुठले चक्र म्हणतो? सांगशील जरा चक्र कुठले कुठले? हा, सो यू कॅन सी ॲट द बेस ऑफ द स्पाईन तुझ्याकडे आहे रूट चक्र आणि मूलाधार चक्र, जे मराठीत मूलाधार चक्र म्हणतो, इंग्लिशमध्ये रूट चक्र. देन यू हॅव द स्वादिष्टान चक्र, सॅक्रल चक्र त्याला म्हणतो. मग आपल्या नाभीच्या इथे जवळ मणिपूर चक्र, सोलार प्लेक्सिस चक्र. सेंटर ऑफ द चेस्ट यू हॅव अनाहत चक्र और हार्ट चक्र. थ्रोट लोकेशनला विशुद्ध चक्र और थ्रोट चक्र. इथे थर्ड आय चक्र रहतं आज्ञा चक्र, आणि इथे सहस्रार चक्र रहतं क्राउन चक्र. आता जेव्हा तुझे पॅटर्न्स कसे असतात की जेव्हा खूप भीती वाटते तर दॅट भीती तुला पोटात गोळा येतो बघ कधी भीती वाटल्यावर. सो दॅट अफेक्ट्स द लोअर पार्ट ऑफ युअर बॉडी. मन असं भरून झाल्यावर चेस्ट टाईट झाल्यासारखी वाटते, बरोबर? हा, कशातनं एक्सप्रेस करता येत नाहीये, इथपर्यंत बोलायचे पण बोलू शकत नाही, तर थ्रोट चक्र अफेक्ट. कंठ गाठू नये. आणि कधी कधी तू बघितलं असेल की आपल्याला सुचत नाही, ब्रेन फॉगिंग होतं, हा, डिसिजन्स घेता येत नाही, क्लॅरिटी नसते, तुझं आज्ञा चक्र. आणि वेन यू हॅव लॉट ऑफ इगो, स्पिरिच्युअलिटी, यू डोंट हॅव एनी पर्पज इन लाईफ, देन हे चक्र ब्लॉक असतं. सो चक्र हिलिंग हा जो प्रकार आहे त्यामध्ये तुला प्रत्येक चक्र हील करायला लागतं प्रत्येक व्यक्तीचं, का तुला एनर्जी कळते की ह्या चक्रामध्ये ही एनर्जी इम्बॅलन्स्ड आहे आणि कसं त्यातच फक्त फोकस करायचा? कसं होतं ना, क्लायंट्स जेव्हा येतात ना तर ते कम विथ सम प्रॉब्लेम की मॅडम माझ्याकडे रिलेशनशिपमध्ये हा इश्यू आहे, हां, का माझ्याकडे पैशाचा हा प्रॉब्लेम आहे, का माझ्या मुलाला ह्याचा असा प्रॉब्लेम आहे, राईट? सो वन्स मला जे जेव्हा ते कळतं त्यांचे प्रॉब्लेम्स, आय लिसन टू देम, अंडरस्टँड करते त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, मग त्यांना काय आउटकम्स पाहिजे आहेत ते अंडरस्टँड करते, अँड अकॉर्डिंगली आय डिझाईन अ जर्नी फॉर देम, राईट? सो इफ समबडी इज कमिंग टू मी अँड सेइंग की मला पैसा कमवायचा आहे पण मला जमत नाही आहे, सो इट इज नॉट की आय स्टार्ट विथ वेल्थ हिलिंग अँड वेल्थ मॅनिफेस्टेशन. फर्स्टली मला त्यांचे पॅटर्न ब्रेकिंग करायला पाहिजे, सबकॉन्शियस माइंड प्रोग्रॅमिंग करायला पाहिजे, त्यांचं माइंड हील करायला पाहिजे. आणि तुम्ही जर इमोशनल किऑसमध्ये असाल तर तुम्ही कसं चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करणार, पैसे कमवणार? सो आय स्टार्ट विथ दॅट फर्स्ट. सो इट इज डिफरंट फॉर एव्हरी पर्सन व्हॉट दे आर गोइंग थ्रू अँड व्हॉट इज देअर ऑब्जेक्टिव्ह. आणि त्यांच्याशी डिस्कस करतेस, त्यांना सगळं म्हणजे एक्सप्लेन करायला लागतं ना. दे विल कम विथ देअर प्रॉब्लेम्स, आय ट्राय टू अंडरस्टँड फर्स्ट. मग ते कळल्यानंतर मला कळतं की ह्यांच्यासाठी काय योग्य आहे. त्यांना गिव्ह देम अ टाईम लेंथ की तुम्हाला इतका वेळ स्वतःला द्यायला लागेल, राईट? आय विल डू द हिलिंग्स फॉर यू, यू हॅव टू डू सर्टन थिंग्स विच आय टेल यू,
and together we work towards your journey. And then we handhold each other for a few time, maybe 1 month, 2 months, 3 months, depending upon the journey. आणि त्याच्यानंतर वी स्टार्ट द जर्नी. सो आय रिमोटली हील देम, आय गिव्ह देम गायडेड मेडिटेशन्स, असं आय गिव्ह देम सर्टन प्रॅक्टिसेस टू स्ट्रेंथन दोज एनर्जेटिक पॅटर्न्स ऑफ देम. मेडिटेशनची गरज आहेच. हो, these are through guided. See, this is inner rewiring. So inner rewiring is how do you do? By connecting to that particular point. आता सपोज लोकांना इन्सिक्युरिटी वाटतं. आता महिलांमध्ये खूप इन्सिक्युरिटीचे प्रॉब्लेम्स आहेत, ओव्हर थिंकिंगचे प्रॉब्लेम्स आहेत, बरोबर ना? तर त्याच्यामध्ये काय होतं, इन्सिक्युरिटी स्टेज हिअर, रूट चक्र तुझं स्ट्रॉंग करायला लागतं. सो सायन्स काय म्हणतो, एनर्जी फ्लोज वे अटेन्शन गोज, बरोबर आहे? सो व्हॉट वी डू, वी आर ट्राईंग टू कनेक्ट टू द रूट चक्र. वी टेक अटेन्शन टू द रूट चक्र. ॲट अ सायंटिफिक लेवल जिकडे आपण अटेन्शन देतो, राईट, तिथे ब्लड फ्लो होतो, तिकडे ऑक्सिजन जास्त होतो, तिकडचे सेल्स जास्त चांगले होतात, मग तो भाग तुमचा चांगला होतो. सो रूट चक्र इज रिलेटेड टू इन्सिक्युरिटीज, रूट चक्र रिलेटेड टू युअर वेल्थ. पैशाचे ज्याचे प्रॉब्लेम्स असतील त्याने रूट चक्रावर काम करावं. इन्सिक्युरिटीज आहेत मनात, त्यांनी रूट चक्रावर काम करा. हेल्थ इश्यूज काही असतील, रूट चक्रावर काम करावं. दॅट इज द बेस, दॅट इज द फाउंडेशन. इमोशनल इश्यूज असतील, क्रिएटिव्हिटी असेल, हां, तर साखर चक्रावर काम करावं. रिलेशनशिप्स इश्यूज असतील तर हार्ट चक्र आणि स्वादिष्टान चक्रावर काम करावं. बिकॉज हार्ट इज लव्ह, राईट? हार्ट इज फॉरगिव्हिंग, हार्ट इज लेट गो, राईट? आणि सॅक्रल चक्र इज फॉर इमोशन्स अँड इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द सर्क्युलेशन्स इन द बॉडी. आता ज्यांना खूप लाईफमध्ये पुढे जायचे, पैसे कमवायचे आहेत, करिअर चांगलं करायचं आहे, तर मणिपूर चक्र, नाभीच्या नाभी. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, फायर इन द बेली, बरोबर ना? सो फायर इन द बेली इज व्हॉट ड्राइव्स यू टुवर्ड्स युअर गोल्स. किती खरं आहे ते. खरं आहे. मी कालच बोलत होतो, फायर इन द बेली. सो यू वर्क ऑन दॅट. आता करिअरमध्ये काही लोकांना, आता रिलेशनशिपमध्ये काही लोकांना एक्सप्रेस करता येत नाही. म्हणजे बोलायचं असतं पण बोलू शकत नाही, प्रमोशनसाठी विचारू शकत नाही, मीटिंग्समध्ये बोलू शकत नाही, रिलेशनशिप्समध्ये मतं मांडू शकत नाही. तर मॅडम मला येतात माझ्याकडे लोक आणि म्हणतात, मॅडम आम्हाला सगळं कळतो पण येतच नाही. सो आय टेल देम वर्क ऑन युअर थ्रोट चक्र. मग लोकांना डिसिजन ब्रेन फॉगिंग होतं, लोकांना खूपशे डिसिजन्सच घेता येत नाही लाईफमध्ये, क्लॅरिटी नसते. सो आज्ञाचक्रावर काम करा. सो डिपेंडिंग ऑन पर्सन टू पर्सन यू डिझाईन इट, की काय कॉम्बिनेशन्स डिझाईन करायला. बरं, तू रिमोट हिलिंग करतेस, फिजिकल हिलिंग करताना डू यू एक्सपेक्ट युअर क्लायंट्स टू बी इन अ सर्टन स्टेट ऑफ माइंड? दॅट इज अ व्हेरी गुड क्वेश्चन. जनरली काय होतं ना, वी डू इट ऑनलाईन. जनरली माझे क्लायंट्स ऑल ओव्हर द ग्लोब आहेत, सो इट इज नॉट पॉसिबल का इन पर्सन पॉसिबल होईल. सो ऑनलाईन जेव्हा असतात, सो आय टेल देम दॅट दे नीड सम टाईम फॉर देमसेल्स, बिकॉज केऑसमध्ये तुम्ही कनेक्ट नाही करू शकत, राईट? बिकॉज सवय नसते. नाव आता मी अशा स्टेटमध्ये प्रॅक्टिसने अशी झाली आहे की मला कुठेही बसवलं मी स्वतःला हील करू शकतो, तसून कनेक्ट करू शकते अमिट केऑस ऑल्सो. बट क्लायंट जे माझ्याकडे येतात, दे ऑलरेडी इन अ केऑटिक स्टेज ते येतात. सो आय टेल देम दॅट दे नीड टू फाइंड टाइम वेन दे आर विथ मी फॉर द 30 मिनिट्स, की दे हॅव टू, ते डेडिकेटेड टाइम तुला द्यावा लागतो. त्यांनी 30 मिनिट्स स्वतःसाठी शांत कुठेतरी जागी बसा, सो दॅट वॉट एव्हर आय एम गायडिंग थ्रू, वॉट एव्हर आय एम टेलिंग देम, दे कॅन फोकस ऑन इट, दे कॅन कनेक्ट. त्याच्यासाठी Do you have to heal yourself as well as part of this process? सी कसं आहे ना, आय एम ऑल्सो ह्युमन बिंग, आय एम ऑल्सो गोईंग थ्रू व्हेरियस एक्सपिरियन्सेस इन लाईफ. Correct. बरोबर आहे. माझ्या लाईफमध्ये पण काही गोष्टींवर काही ना काही प्रत्येकाच्या लाईफवर होत असतात, एक्सपिरियन्सेस येत असतात. सो नाव विथ दिस हिलिंग आय हॅव लर्न की मला कसं त्याला कशा सक्षमता आली आहे मला, की किती त्याला वेळ दिला पाहिजे, किती ते मनावर घ्यायचं, राईट? तर त्या सक्षमतेमुळे मी आता एक इक्विप झालेली आहे की मला प्रायोरिटाईज करता येतं जे एक्सपिरियन्सेस, किती वेळ द्यायचा, का किती ह्याच्यात खोलवर पडायचं. बिकॉज नाव दॅट आय एम हील्ड, आय फील आय एम नॉट, आय एम अनवेवर्ड विथ वॉट एव्हर इज हॅपनिंग अराउंड मी. माय गोल इज की बाबा मला काहीतरी चांगलं काम करायचं आहे. मला लोकांना, माझा पर्पज आहे लाईफमध्ये की मी ॲटलिस्ट माझ्या या लाईफमध्ये 10 लाख लोकांपर्यंत तरी पोचली पाहिजे, की तुम्ही कसं एक सुंदर आयुष्य जगू शकतात. यू हॅव अ सेल्फ हिलिंग मेकॅनिझम इनसाइड यू. रश्मी, तू सिव्हिल इंजिनियर आहेस सरदार पटेल कॉलेजमधून. सो वेन यू स्टार्टेड डुईंग दिस, तू स्वतःवर, यू आर एन इंजिनियर, राईट? डिड यू बिलीव्ह इन द फर्स्ट प्लेस, लाईक राईट फ्रॉम द गेट गो? आता तू बिलीव्ह करतेस, मीही बिलीव्ह करतोय प्राणी किलिंगवर, राईट? अँड आय एम आस्किंग दिस क्वेश्चन बिकॉज आय हॅव एक्सपिरियन्स्ड इट. सो आय एम जस्ट आस्किंग यू.
तू बरोबर म्हटलं, यू बिंग अन इंजिनियर यू कॅन ऑल्सो रेझोनेट विथ व्हॉट काइंड ऑफ थिंकिंग वी हॅव वेन वी आर सायन्स स्टुडंट. सो यंग एजमध्ये जेव्हा आपण हे सगळं जात असतो तेव्हा वी आर व्हेरी प्रॅक्टिकल. सायन्स बॅकग्राऊंडमधनं आलेलो असतो. वी बिलीव्ह दॅट हार्डवर्क इज द ओनली वे. खूप मेहनत करा, लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंग बरोबर. आणि त्याच्यामधनं असं असतं की काही आलं, काही प्रॉब्लेम आला तर द ओनली वे इज जस्ट नॉट गिव्हिंग अप. स्ट्रेस घेऊन सुद्धा ते काम करायचं आहे. हां, आणि त्या गोष्टीच्या मागे जायचं आहे. अँड दॅट वॉज द वे आय वॉज व्हेरी प्रॅक्टिकल, नॉट बिलिव्हिंग इन ऑल दिस एनर्जी, नॉट बिलिव्हिंग इन दिस. असे काही गोष्टी होतात. मला असं वाटायचं हा फक्त टाइमपास आहे. स्टार्टिंगला कधी मी ऐकलं असेल तर. पण हे सगळं करताना माझ्या लाईफमध्ये पण प्रत्येक लाईफच्या माणसाच्या लाईफमध्ये काहीतरी एक्सपिरियन्सेस असतात, राईट, विच यू कॅरी थ्रू चाइल्डहुड, राईट, यू एक्सपिरियन्स ॲज यू आर ग्रोईंग अप. ते एक्सपिरियन्सेस असतात, रिलेशनशिपमध्ये असतात, तुमच्या फॅमिली पॅटर्न्समध्ये असतात, करिअरमध्ये येत असतात, बरोबर ना. सो काही गोष्टी माझ्या लाईफमध्ये अशा झाल्या फ्रॉम चाइल्डहुड कंडिशनिंग, काही जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या ज्याच्यामुळे माझं इमोशनल ओव्हरलोड खूप झाला. आय वॉज ऑलवेज इन अ ओव्हरवेल्ड स्टेट, बरोबर. आणि त्या ओव्हरवेल्ड स्टेटने ते मला समजत नव्हतं की आय एम इन अ ओव्हरवेल्ड स्टेट, राईट, की मला खूप कठीण जात होते ती परिस्थिती नॅव्हिगेट करायला. आणि ते नॅव्हिगेट करताना मला हे कळलं नाही की मला हिलिंगची गरज आहे. पण गोष्टी इतक्या थरापर्यंत पोचल्या की इट अफेक्टेड माय हेल्थ. इट क्रिएटेड गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेम्स. आय हॅड टू गो थ्रू मेनी सर्जरीज. आणि हळूहळू जसं आपण स्वतःला मग एक विचार करायला लागतो ना की हे का होतंय, कुठे चुकतंय, काय झालं, काय करायला पाहिजे. आणि तेव्हा कुठेतरी असा प्रवास झाला की सगळं करून झालं पण त्याच्यातनं काहीच निष्पन्न झालं नाही. सगळ्या डॉक्टर्सकडे गेले मी, जिकडे पॉसिबल, जे सायन्स सांगतं ते मी सगळं केलं. पण त्या सायन्समधलं मी सायन्स स्टुडंट, पण ते सायन्स करून आय एम नॉट मॉडर्न सायन्स आहेत, राईट, दॅट इज इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे मी दिस इज अ कॉम्प्लिमेंटरी मोडॅलिटी, बट दिस कॉम्प्लिमेंटरी मोडॅलिटी हेल्प मी टू वॉट आय एम टुडे. आय एम हील्ड, आय हॅव मॅनिफेस्टेड थिंग्स. आणि जेव्हा मी हे करायला लागले आणि आय स्टार्टेड इम्प्लिमेंटिंग, माय हेल्थ स्टार्टेड गेटिंग बेटर. आय स्टार्टेड अट्रॅक्टिंग ऑपॉर्च्युनिटीज. ज्या गोष्टी माझ्यासाठी योग्य नाही ते हळूहळू माझ्यापासून लांब जायला लागले. So you started attracting positive energy. And so whatever you manifested, is it happening? Yes, it is happening. It is happening. I am telling you, it is happening. ज्या होपमध्ये मी आज आहे, माझ्या लाईफमध्ये एक पर्पज आहे. मला ऑपॉर्च्युनिटीज हिलिंग मॅनिफेस्टेशन थ्रू येत आहेत. मला ऑपॉर्च्युनिटीज माझ्या पर्सनल इंजिनिअरिंग फ्रंटमधनं जे माझे कन्सल्टन्सी आहे तिथून येत आहेत. माझे चांगले रिलेशनशिप्स मी अट्रॅक्ट करत आहे. आय कॅन सी लॉट ऑफ ग्रोथ हॅपनिंग ॲज अ पर्सन अँड ऑन अ प्रोफेशनल फ्रंट टू. फार सॉर्टेड आहे मी. क्लॅरिटी आहे माझ्या लाईफमध्ये की मला काय I can see that. I can. It's like आपण आता किती दर 2-3 वर्षांनी भेटतो, बरोबर. I have seen your life over the last 10 years and as I see progressing, right? आज तू इथे बसली आहेस, right? खूप खुश आहेस. मी obviously you were always happy person, right? From the day when I saw you. But तुझ्यात the confidence एक आहे, एक चेहऱ्यावरचं एक एनर्जी दिसते मला, which is incredible. सगळे शिकू शकतात हे. हो, सगळे शिकू शकतात. फक्त विश्वास ठेवायला लागतो. ट्रस्ट अँड सरेंडर. तेच तर मी म्हणते तुला. मला तर मला पूर्ण जगात जितकी लोक तिथपर्यंत पोचायचं आहे. पण लोकांना माहितीच नाही की आपल्याकडे सेल्फ हिलिंग मेकॅनिझम्स आहेत की वी कॅन हील आवर ब्लॉक्स अँड मॅनिफेस्ट द लाईफ ऑफ आवर ड्रीम्स. म्हणजे असं किती लोकांचं झालं आहे की मी एक उदाहरण देते. करिअर मॅनिफेस्टेशन. एक मुलगी माझ्याकडे आली. ती 3 वर्ष करिअरच्या ब्लॉक्समध्ये होती. सगळीकडे ॲप्लिकेशन्स करत होती. तिला कुठेही रिव्हर्ट येत नव्हता. देन शी केम टू मी अँड टोल्ड मी की हा माझा प्रॉब्लेम आहे. तिला मी म्हटलं यू जस्ट ट्रस्ट टू द प्रोसेस, सरेंडर टू द प्रोसेस, बिलीव्ह वॉट यू आर डुईंग, some things will happen for the good. Believe me, Manish, you can see, check on my Instagram handle. She has given me a video testimonial, a text testimonial. आम्ही हिलिंग चालू केलं. I gave her certain guided procedures where she has to do. I started a remote healing. 7th day, संडेला, तिला 3:18 माझं हिलिंग संपलं. आणि मी तिला लिहिते की अगं मला ना आज एनर्जेटिक कनेक्ट खूप चांगला झाला तुझा करताना. आय कुड फील अ गुड रेझोनन्स विथ युअर एनर्जी फील्ड. 3:20 तिचा HRचा फोन आला, कम फॉर द ऑफर लेटर. कसं असतं ना की टू यू हॅव टू एक्सपिरियन्स इट टू बिलीव्ह इट, राईट. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर्स बेसिकली.
आता अजून एक सांगू शकते ना. हा बोल ना. वन ऑफ माय क्लायंट हु इज इन युरोप, ही वॉज इन डीप ट्रबल. म्हणजे त्यांच्या मुलाला बायपोलर डिझीज आहे, म्हणजे 30 वर्षाचा आहे. तो कसाही विन्झिकल वागतो, गोष्टी फेकून मारतो. तर ही वॉज व्हेरी स्ट्रेस्ड आउट. तो म्हणाला ह्याचे असे प्रॉब्लेम्स आहेत, माझे फायनान्सेसचे प्रॉब्लेम्स आहेत, बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, कुठून ऑपॉर्च्युनिटीज पैसे अडकलेले आहेत, तर आय नीड हिलिंग. मग त्यांच्यासाठी त्या मुलासाठी मी माइंड हिलिंग चालू केलं. बायपोलर डिप्रेशन स्टेटमध्ये होता आणि ह्यांच्यासाठी मी वेल्थ हिलिंग चालू केलं. बिलीव्ह मी, त्यांनी मला 15 दिवसांनी सांगितलं, मॅडम मी विश्वासच करू शकत नाही, हाच माझा मुलगा आहे. म्हणजे त्या मुलाला मी एनर्जेटिकली रिमोटलीच हील केलं. ह्यांना मी सुद्धा रिमोटलीच हील केलं, बिकॉज ही वॉज नॉट इन द स्टेट. ते बोलले माझे फायनान्सेसचे आय कॅन सी ऑपॉर्च्युनिटीज कमिंग इन. पैसे जे अडकले ते हळूहळू यायला सुरुवात झाली आहे. अनबिलिव्हेबल. आणि सो मी स्वतः मला डेफिनेटली आय वॉन्ट टू लर्न मॅनिफेस्टेशन. ते मी तुझ्याकडे तुझं शिष्य म्हणून येणार आहे. येस हिलिंग ऑब्विसली मला हिलिंगचा खूप खूप अनुभव आहे आणि आय एम बिग फॅन ऑफ हिलिंग प्रोसेस. त्यामुळे नो डाऊट अबाउट इट. रश्मी, आपण आता म्हणजे आताचा जो काळ आहे, ह्या काळामध्ये तू बघशील तर किती इन्स्टेबिलिटी आहे वर्ल्डमध्ये आत्ता तरी ह्या क्षणाला, राईट. फायनान्शियली ऑल्सो इन्स्टेबिलिटी, राईट. तुम्हाला कळणार नाही की कधी मार्केट पडणार आहे आणि कधी उभं राहणार आहे, राईट. जॉब सिक्युरिटीचा इश्यू आहे. देर लॉट ऑफ इश्यूज ॲक्च्युली, राईट. अँड जे ज्यांनी त्यांचं आयुष्य आत्तापर्यंत करत आलेत ते चेंज पाहू शकतं फॉर लास्ट ॲटलिस्ट 3-4 डिकेड्स, राईट. सो दी जनरेशन, आता जी जनरेशन आहे, मे बी लास्ट 2 डेकेड्सची जनरेशन आहे, त्यांच्यासाठी हे नवीन नाही आहे. दिस फॉर देम दिस इज लाईक देअर लाईफ. दे डोंट नो द पास्ट. बरोबर. सो ह्या 2 टाईपची जनरेशन आहेत. एक आहे आता 2 डेकेड पूर्वीची, मी 20 वर्ष म्हण, आणि एक आहे 20 वर्षापूर्वीची माणसं, मी ज्यांना माहिती आहे, त्यांनी पाहिलेलं आहे. दोन्हींसाठी तुला काही मेसेज आहे? बोथ आर डिफरंट एरा, Yes. आय कॉल एरा, बट द प्रेझेंट जनरेशन, द बडिंग यंग जनरेशन जी आहे ना, काय आहे ना, आत्ताची जनरेशन जी आहे ना, देर इज लॉट ऑफ डिस्ट्रॅक्शन अँड एव्हरीथिंग इज व्हेरी फास्ट. म्हणजे 10 मिनिटात ग्रोसरी करायची, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. जर 20 मिनिटात तुला पिझ्झा येतो, 20 मिनिटात डिलिव्हरीज असतात. तर ह्या गोष्टींमुळे लोकांमध्ये पेशन्सच राहिलेला नाही आहे. अँड आपली जनरेशन जी आहे ना, आपल्याला पेशन्सची खूप सवय आहे, राईट. सो व्हॉट वी फील आहे, असे काय वागतात, जरा पण पेशन्स नाही आहे का, राईट. बरोबर. सो न्यू जनरेशनसाठी मला इतकंच सांगायचं आहे की आता आपण ह्या गोष्टी चेंज नाही करू शकणार. टेक्नॉलॉजी जशी जात राहणार, थिंग्स आर गोइंग टू बी इझियर. द ओनली थिंग आय फील इज टेक्नॉलॉजी खूप पुढे जाणार. जी माणसं स्वतःचं मानसिक स्थैर्य नीट प्रकारे जपू शकतील, ते चांगलं आयुष्य जगू शकतील. सो मानसिक स्थैर्य नीट ठेवायचं असेल तर तुम्हाला कनेक्ट करायला पाहिजे. इंटरनली स्वतःशी कनेक्ट होता आलं पाहिजे. आपल्या पॅटर्न्सवर वर्क करता आले पाहिजे. कारण हा पेशन्स नसणं, त्याच्याने एन्झायटी डेव्हलप होते, नाही. रिलेशनशिपमध्ये पण आज हल्ली खूप इश्यूज वाढलेले आहेत, बिकॉज लोकांना सुद्धा खूप ॲडजस्टमेंट्स करायच्या नाही. बघितलं असेल तू, लोक सिंगल्स राहताय. पूर्ण ह्या जनरेशनमध्ये सिंगल राहणं हे त्यांनी चूज केलंय. असं नाही की त्यांना दुसरा मार्ग माहीत नाही आहे, पण ते चूज केलं की त्यांनी सरेंडर केलं, बाबा आम्ही सिंगल राहू, तोच एक फायदा आहे. करेक्ट. मी असे बघितले आहेत खूप क्लायंट्स की ते डिसाईड करतायत की त्यांना सिंगल राहायचं आहे, पण एक 10-15 वर्षानंतर ज्या 35शी आणि 38शी 40शी येते, तेव्हा त्यांना कुठेतरी एकटेपणा वाटायला लागतो. मग ते हिलिंगसाठी येतात. मग हिलिंगसाठी सो ते कसं असतं, मॅस्लॉव्स ट्रायंगल आपल्याला माहिती आहे थिअरी, की तुम्ही लाईफच्या कुठल्या स्टेजला आहात ना, त्या स्टेजला तुमच्या नीड्स डिफाईन होतात, बरोबर ना. तर ते जेव्हा आपण यंग असतो ना, आपल्याला वाटतं आपण खूप कॉम्पिटंट आहोत, आपल्याला कोणाची गरज नाही आहे. पण जसं थोडं लाईफ वाढतं, अनुभव वाढतात, ते मॅच्युरिटी सुद्धा येत असते, तेव्हा कुठेतरी लाईफ एक गेलेलो असतो त्या फेजमधनं. मग असं वाटतं कोणतरी असावं. मग त्याच्यामुळे मग ती इनर टर्मॉईल क्रिएट होते, मी एकटं आहे, माझ्यासाठी कोण नाही आहे, आय फील अलोन. कळलं बरोबर. तर ही जी जनरेशन आहे ना, दॅट्स द वे देअर लाईफ इज. सो आय ओनली टेल देम, कनेक्ट विथ युअर सेल्फ. यू डोंट वेट. मला हे कळायला ॲट द एज ऑफ 45 मला कळलं. अँड देन आय स्टार्टेड ऑल दिस. नॉट दॅट लेट. दॅट नेट एक्झॅक्ट. आय फील ब्लेस्ड. आय फील थँक यू
टू दॅट युनिवर्स दॅट ॲटलीस्ट मला आता कळलं अँड आय हॅव टेकन चार्ज ऑफ माय लाईफ. बरोबर, अँड हेल्पिंग पीपल टू चेंज चार्ज ऑफ देअर लाईफ. तर काही नाही, स्वतःशी इंटरनली कनेक्ट व्हा, स्वतःशी कनेक्ट करायला शिका. तुम्ही जेव्हा स्वतःशी कनेक्ट करायला शिकाल ना, तुम्ही हळूहळू तुमचे बॅगेजेस ऑफलोड कराल आणि लाईफला मस्त हलकं फुलपाखरासारखे व्हा. रश्मी, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्स फॉर कमिंग टू माय स्टुडिओ अँड थँक्स फॉर कमिंग टू माय एपिसोड. इट्स बीन अ प्लेजर टू बी विथ यू अँड थँक्स फॉर स्पेंडिंग टाइम विथ मी. थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी. मला चान्स दिल्याबद्दल, की मी माझं काम लोकांपर्यंत पोचवू शकते आणि लोकांना सांगू शकते की किती कॉम्पिटंट आहोत आपण. आपल्यामध्ये ती एनर्जी आहे. मला इतकी वर्ष लागली. ज्यांना माहिती आहे त्यांनी नक्की स्वतःवर काम करा. कुठलंही बोजं आहे ते ओझं वाटणार नाही. इझिली गोष्टी मॅनिफेस्ट करू शकाल. फक्त स्वतःवर काम करायला सुरुवात करा. आतलं बॅगेज आहे ते ऑफलोड करा. Thank you. Thank you. Thank you so Thank much. Have a wonderful day. Thank you for watching this episode. It was very interesting to have the whole concept of holistic uh, view in terms of health, wealth, relationship, and understanding how one can break through these obstacles and blocks to have a better life. Uh, if you would like to see few of Rashmi's clients' testimony and the work that she has performed so far, please have a look at the link that I have posted in my description box, and you can also subscribe to her channel so that you can get more information about it. Please subscribe to my channel and give thumbs up and keep watching this series because you will see many such interesting topics in our series, and I'm planning to bring such more guests who has different thought process and different ideas. So please continue watching my channel, Average Indian Joe. Thank you.